नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे न्याहारी वगैरे झाले. आपण आहोत आपल्या गावी आणि आता इथे घराच्या पाठीमागे आहे ना सुन्या काकी भाजावळीची तयारी करते. ॲक्च्युली भाजावळ बऱ्यापैकी झाल्यात पण काही जणांच्या बाकी आहेत. तसं इकडचं नाचणीसाठी जो रोपटा करणार आहे त्याच्यासाठी भाजावळची तयारी सुरू आहे. मग सर्व झाले तयारी, फक्त आग लावायची आज. तर आता आग विझवण्यासाठी कसं आहे, निंगडीचे थाळे थोडेफार तोडतो आहे. ते थाळ्याने कशी थोडीफार आवरता येते. तर घराच्या वरच्या बाजूस इकडे निंगड आहे, तर थोडेसे थाळे तोडतो आणि मग जाऊया तिकडे. इकडे काकीने पूर्ण भाजावळीची तयारी केली आहे. हां, लावून दे. मी वरच्या बाजूस आहे ॲक्च्युली कसं थोडंफार. हां, इथं कुठं जाणार आहे? नाही जाणार. अवनी खालीच थांब, निवांत पेटेल. काय हवा नाही ना एवढी नाही. तर याच्यामध्ये काय माहिती आहे का, गौरी त्यानंतर कवळ टाकलायस ना, कवळ आहे. त्याच्यानंतर हा पाळापाचोलावरती दिसतोय तो सगळा पाळापाचोला, गवत आणि वरून माती टाकतात. मग तो राब आहे तो उडत नाही, बसतो. तर ही भाजावळीची प्रोसेस. बऱ्याचशा इकडे जे ब्लॅक कलरच्या मळ्या दिसतात तिकडे भाजावळ झाले. ही काकीची थोडीशी उशिरा भाजावळ झाली. उशिरा नाही, खरं तर ही टायमातली आहे ना. ही कशी आता मागणं घेतली ना. बाकी ह्या वर्षी लवकर केली भाजावळ. नाही, एप्रिलमध्ये होता, ह्याच्यामध्ये होता. होळीनंतर लगेच, पाडव्याच्या पाडव्याच्या नंतर. नंतर. हां, पाडवा झाला भाजावलीला सुरू. ॲक्च्युली निवांत जाते एकदम. हवा आहे पण निवांत. ॲक्च्युली वरती माती टाकतात ना त्याच्यामुळं मग ते निवांत पेटत जातं. तर हे कसं आजूबाजूला थोडंसं गवत वगैरे सांभाळावं लागतं, त्या कारणाने हे ठाळे वगैरे घेतलेले आहेत आपण. त्याची सहसा गरज नाही, कारण काकीने हे वरची बाजू पूर्ण मोकळी केली आहे. हे बघा, तर ते गवतात तसं काही जाण्याचे चान्सेस नाहीत. फक्त हा जो कोपरा आहे इकडे जरा बघायला लागेल. वरती पण तसं काय मोकळंच आहे, फक्त इथं गेलं नाही पाहिजे जरासं म्हणून. 10 पेटल. मातीने बराच फरक पडतो नाही, मातीने जरा निवांत जातं ते जळत, एकदम जळत नाही फास्ट. हवेने जास्त हवा सुटते ना. अशी ही गावाकडची भाजावळीची प्रोसेस असते. ते प्रिपरेशन तुम्हाला मी नाही दाखवू शकलो, कारण काल काकीने प्रिपरेशन केलेलं. ही आग आहे ना, जीप टाकते बोलतात त्याला. कसे जाते बघा. येतो थांब. धूर बघ किती येतोय म्हणे, धूर बघ किती येतोय. हे काय आहे, फुलं जमा केली. वा, मस्तच ग. होय, ते बघ मला बाला परत आलो. थांब, काय केलंस? रस्ता बांधलास? कुणी कॉन्ट्रॅक्ट दिला? चप्पलने केलास रस्ता? ओके, तुलाच रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट द्यायला हवेत. आता एक झालं, आता का वारा तरी हरकत नाही, कोपराच राहिला आहे. आता वारा चांगला आला, इकडनं असा उलटा आला. होय. जळेल एवढ्या उन्हातनं काय ते राहणार आहे आता. चला, भाजावळ झाली. आता आलोय कुठं माहिती आहे का, पपईच्या झाडाचे येते. पपई पिकले, 2 पिकले ताई. 2 नाही 3 पिकलेत. 3 पिकले एकदम. लवकर 4 पिकलेत.
सगळेच एकदमच पिकले की काय? हे काय आपण पिकला मग हे काय? हो हो तो आता खाऊया, चांगला झालाय तो. गुल्ल गुल्ल झाला. हा एकदम एकदम पिकलाय. हा आता मस्त सोलूया आणि खाऊया. काकी ये ग पपई खायला. हो ओके पपई खायला ये. मस्त झालाय तयार नाही. भारी एकदम तयार झाले. कच्चे कच्चे खायला जरा चांगले वाटतात. उद्यापर्यंत बरोबरी झाला असतं बहुतेक. चांगलं एकदम काढलंय. काय नो आता ते पटापट ऊन लागलं ना पटापट पिकतात ते. कधीपासून वाट बघत होतो माहित आहे, पिकतील कधी पिकतील. पहिला होता ना आपल्याकडे तो असा लांबुडका होता, असा लांब होता असा. हा पुढे होता ना तो. पुढे होता तो केल्यासारखा असा लांब व्हायचा असा. पहिली तर केली होती ती केवढी मोठी मोठी होती. मशेरी केली. ती पण भारी व्हायची. सोनवी पण होती पण ती खूप असायची. चला मस्त धुवून घेऊया. हो सोलून तर झालंय. बरबरीतच झालाय. मस्त पिकला आहे. तू पण खाऊ शकतेस असा पिकला. खाल्ला की यात सकाळी खाल्लं या दुपारी खाल्लं. तू आणि अक्का खाल्लास म्हणजे मोठं काम केलंस. भारी. या पपई खायला या. अवनी पपई खायला ये. मस्त आहे. तयार झाली आहे. ते बारीकशी शेड दे हिला पण. घे खाणार ना, कापून देऊ 2 भाग करू. बरं झालं काढला संध्याकाळपर्यंत. उत्तम असता. पपई खायला या. घराजवळचा पपई बरेच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आता खायला मिळतोय. 2-3 दिवसांनी एक पपई पिकतो. चला मंडळी पपई खाऊन झाले. आता थोडं काम करूया. थोडं कामाचं आवरत होतो तर पाठी काकीने जरा भाजावळीची तयारी केलेली. तर कसं आग वगैरे कुठे जाऊ नये त्या कारणाने थोडं आजूबाजूला उभं राहावं लागतं. नाहीतर बाजूला जे गवत असतं कुठे ते आग वगैरे लागली तर बाजूची कलमं वगैरे असतात कोणाची काय जपावं लागतं. तर भाजावळ झाले त्याच्यानंतर बघितलं तर पपई पिकलेला. पपई खाल्ला. आता कामं चालू केलेत. आणि अवनीने इकडे काय डाळ बनवते ना. ऑक्टोपस आहे. ऑक्टोपसची डाळ डाळ आहे ना. ऑक्टोपस. अच्छा. ही पपईच्या बिया घेतल्या आहेत खेळण्यासाठी आणि डाळ बनवते. आता आवाज येतो. तर इकडे आता कामं सुरू आहेत आणि बाजूला मस्त नजारा. पूर्ण मोकळं झालं आहे. सकाळी पाऊस वाटत होता पण आता पूर्ण मोकळं झालं आहे. आणि इकडे आई बसले निवांतमध्ये. इकडे अवनीची कामं चाललेत. काय पसारा केला आहे तो केला आहे. नेमकं काय चाललं आहे का अवनी? ज्यूस डाळ झाली. आता ज्यूस फिल्टर होतो आहे. हे सब्जाच्या बिया आहेत की सब्जा आहे तो. हां हां चला थोडा वेळ कामावरूया आणि मग दुपारचं जेवण. ऑलरेडी आता 12-12:30 झालेत. दुपारी जेवण झालं आणि थोडा झोपण्याचा प्रयत्न केला. पण आज प्रॉब्लेम असा आहे, आज आहे सोमवार. महिन्यातून एक सोमवार असा असतो जेव्हा सकाळी 10 वाजता लाईट जाते ना ती संध्याकाळी 6 वाजता येते. तर झोपण्याचा प्रयत्न केला काही झोप लागली नाही. तर आता आम्ही आलो आहे खाली काकीकडे. काय करते अवनी? अवनी पण अर्धा तास झोपली. त्याच्यानंतर खत घालते तुळशीला. हां हां अर्धा तास अवनी झोपली आणि उठली. मग आता खाली आलेला आहे. तर चला या बाजूला इकडे तुळशी वृंदावन आहे काकीचं आणि इकडे ही सगळी झाडं
फुलझाडं काकीकडे बरीच आहेत. आपलं घर झालं की इथून बरीचशी नेऊ आपण. आणि इकडे हे कृष्णकमल मस्त फुल आहे. एकदम वेल असते ॲक्च्युली ती. ही बघा ही वेल आहे आणि त्याला अशी मस्त फुलं येतात. छान वाटतात बघायला. आणि हे गंग्या पम्याचं घर. इकडे पम्याचं लग्न झालं त्याचं अजून पोस्टर आहे, प्रमोद मनाली. मेन काकीची पाठची बाजू. हे काकीचं परसावन. ॲक्च्युली पाठीमागे आहे ना पूर्ण फणसाची बाग आहे. म्हणजे कापा फणस, बरका फणस सगळं काय. हे बघा इकडे हे दिसत आहेत का, हे सगळे कापे फणस. आणि या बाजूला इकडे हे दिसतात हे बरके फणस आहेत. वरती केवढे मोठे मोठे झालेत बघा. आता पोरं येऊ ना सर्व मेमध्ये, तेव्हा इकडे पूर्ण पोरांचाच माहोल असतो. इकडे एखादी पार्टी पण होते पाठीमागं. इकडे सावली असते ना, मग अशी पार्टी वगैरे करायला दुपारचं बरं वाटतं. हे पण काकीचंच आहे. ह्या बांधापर्यंत पूर्ण काकीचं पूर्ण परसावन. इकडे केळी पण लागले आहेत. हे बघा सोनवी आहेत, सोनवी केळी. मस्त आहेत. आणि इकडे काय पोफळी लावले, बाकी काय काय आहे, नारळी आहेत. आणि इकडे मिरवळ बऱ्याच आहेत. काळी मिरी बऱ्याचशा काकीकडून आपण दरवर्षी घेतो. गावाला काळी मिरी आहे ना, ती जर मिरवळीचं झाड एखाद्या फणसावर किंवा आंब्यावर सोडलं तर मग ते प्रॉपर वरवर जातं आणि मग त्याला बऱ्याचशा काळी मिरी लागतं. आणि हा जो खालचा परिसर आहे हा पूर्ण गोदडीचाच परिसर खालपर्यंत. आणि तिकडे वागदर आहे, तिकडे मारोटेपास बोलतात. तर हा पूर्ण खालचा एरिया. आणि इकडे पण भाजावळ वगैरे झाले. सकाळी वरची भाजावळ केला काकीने, पण ही बाकीची भाजावळ आहे ती ऑलरेडी झाले. हा आंबा पण खूप लागला आहे, बिटकी आहे पण खूप लागले. म्हणजे वरच्या बाजूने तुम्हाला कमी दिसत असेल पण खालच्या बाजूने खूप आहे. तर ही बिटकी पण खायला खूप सुंदर लागते. आणि एवढ्या बिटकी लागतात ना, ते खाऊन खाऊन कंटाळा एवढे लागतात. चला आजचा दिवस थोडा कामातच गेला आणि घामातच गेला. ॲक्च्युली लॅपटॉपला चार्जिंग होती दुपारपर्यंत, तर ते काम केलं ऑफिसचं. आता चार्जिंग पण संपले, तर काही इलाज पण नव्हता. तर दुपारी झोपलो तर काही झोप पण येईना, कारण पडवीमध्ये झोपलो. पण प्रॉब्लेम असा झाला, हवा सुटत होती पण ते कॅमेरा येत होत्या. पंख्यावर तेवढे कॅमेरा येत नाहीत, तर मग कसली झोप आणि काय. काकीकडे आलो आहे, तर अवनीने इकडे चालू केलं आपलं दुकान. काय बनत आहे? एवढं काय काय ग अवनी? काहीतरी इंटरेस्टिंग बनतंय. साबण घेतलं नाही, फेस काढते. या बाजूला काकीकडचा स्पेशल चहा, मसाला चहा. फरसाण अवनीसाठी खास. बाबू अवनी फरसाण खायला मग खेळ हात धुवून ये. चला या चहा प्यायला या. दुपारचा चहा, घामातला चहा. घाम आला घरी तर काकीकडे आलेला. काय लाईट काय दर सोमवार जाते का कधी? महिन्यातनं जाते ना ती. आता हा रविवारी गेले ना, सोमवारी तर पुढच्या सोमवारी. काल पण दुपारी गेली होती. ती थोडी थोडी जाते का? पण सोमवारचा प्रॉब्लेम असा आहे ना, चहा प्यायल्यानंतर आता आंबा खायचा आहे. अवनीला मगापासून उठवतोय, काय उठली नाही. आता बघा एक माणूस लगेच उठला. मस्त आहे अवनी. कसा आहे? गोड आहे अवनी, गोड आहे. खाते म्हणजे गोड. ॲक्च्युली ती झोप आलेली मग अशी, मग ते काय ना गरमीने झोप नाही झाली. कॅमेऱ्याला आहे. शांत आहे. गोड आहे ना? गोड आहे. काय तू मिरमिटला टाईपचा आहे ना तसा? पुढच्या टायमाला गेलं तर आडी घालता. आडी घाल. चला म्हणजे काकीकडून आता आलो घरी. कधी कधी गावाकडचा असा निवांत दिवस असतो, तर डेली व्लॉगसाठी हा खास व्हिडिओ. कारण मग गावाला कधी कधी काय असतं की काहीच आता काय करायचं काय. कारण आज अशी वेळ आली आहे की दिवसभर लाईट नाही आहे. लॅपटॉप संपला दुपारी, त्याच्यानंतर आता मोबाईल पण जात आलेत. घरी पण काय गरमी वाटते, मग दुसरं करायचं काय. तर मग असं जरा फेरफटके वगैरे असतात. तर काकीकडून आता घरी आलो. सकाळी आपण इथली आहे ना, इथली भाजावळ केली. ही वरची मळी आहे तिथली भाजावळ केली. आणि बाकीचे तर भाजावळ मी पहिलं तुम्हाला सांगितलं, हे भाजावळ पहिल्या झाल्यात, त्याच्यावर पाऊस पडला. त्यामुळे हा जो राब आहे तो आता काय उडणार नाही हवेने, काय नाही. आता हवा भरपूर सुटते पण राब तसंच राहील, कारण आता याच्यावर पाणी पडलं आहे, त्यामुळे तो चांगला बसला आहे. आणि ही आपली घराची पाठची बाजू. तर इथे आता सगळी लाकडं वगैरे आहेत. आता यावर्षी पण आपली खोप अशी नाही आहे स्पेशल,
त्यामुळं मग ही लाकडं आपल्याला व्यवस्थितरित्या थोडीफार कागद वगैरे टाकून ठेवावी लागणार आहे, कारण पावसामध्ये हा मोठा प्रॉब्लेम असतो की लाकडं पाहिजेतच. हां, आणि इकडे अवनी काहीतरी करते. हां, बघतोय. ह्या दगडावरून त्या दगडावर, ह्या दगडावरून त्या दगडावर जाते डायरेक्ट. हां हां हां, ओके. हां, या बाजूला ही वाळू आता चांगल्या रीतीने ठेवलेली आहे व्यवस्थित, आणि या बाजूला सिलिका वाळू आहे. तर ही गेल्या वर्षीची वाळू आहे आणि इकडे आता नवीन वाळू आपण मध्ये आणलेली बघा. तर झालं कसं, तर दादांचं एक काम वाढलं, त्यामुळं मग आपल्याला वाय, हां हां रे, वाय आहे ना, वाय. तर इकडे जी वाळू आहे सिलेक वाळू, ते झाकून ठेवलेली आहे, कारण दादामध्ये येणार होते तेव्हा ती एक्स्ट्रा वाळू लागणार आहे ती आणली होती. पण नंतर त्यांचं 1-2 कामं वाढलेत आणि आपलं काम थोडंसंच आहे, 6-7 दिवसाचं काम आहे, त्यामुळं ते जरा बॅग म्हणजे पाठी ठेवलेलं आहे. तर मला वाटतं त्या कामाला तर मे महिन्याच्या येईल वाटतं. तर ती वाळू आपली अशी झाकून ठेवलेली आहे व्यवस्थितरित्या. आणि इकडे पपई सकाळी काढले तो पपईचं झाड. बाकी शेवग्याचं झाड आता आहे ना, हे थोडंसं तोडावं लागणार आहे, कारण उंच उंच जात चाललं आहे. ते यावर्षी तोडलं नाही की त्याला नवीन फांद्या येतील, त्याच्यावरती चांगल्या शेवग्याची जी शेंगा आहेत ते पुढच्या वर्षी भरपूर लागतील. मगाशी मंडळी काकीकडून आलो, त्याच्यानंतर लाईट आली मगाशी 5 वाजता. तर थोडं जे काय राहिलं गेलेलं काम होतं ते थोडं आवरलं आहे आणि आता टेरेसवरती आलो आहे. संध्याकाळचं टेरेसवरती येण्याचं मुख्य कारण तर तुम्हाला माहितीच आहे, समोर दिसणारा सूर्यास्त. खूप अप्रतिम असा सूर्यास्त आपल्याला रोजच्या रोज पाहायला मिळतो. एकदा टेरेस झाला ना की आपल्याला इकडून सूर्योदय पण पाहायला मिळेल वरच्या बाजूने. ॲक्च्युली पहिलं घर आपलं खाली होतं, त्यामुळे सूर्योदय कधी पाहता आला नाही, पण आता टेरेस झाल्यामुळं वरती आपल्याला सूर्योदय पण पाहता येतो. तर मस्त वातावरण झालं संध्याकाळचं. पाखरांचं किलबिलाट फक्त बघा. इकडे बुलबुल पक्षी ओरडतोय. जिकडे नजर जाईल ना, जिकडे ऐकाल तिकडे पक्ष्यांचाच आवाज येतोय. संध्याकाळी आपण कसे आपल्या घरी जातो तसे सर्व पक्षी आपापल्या घरी जात असतात आणि मग निवांतमध्ये राहतात. परत सकाळ झाली की मग परत फिरायला मोकळे. तर शक्यतो बरेचशी जी पाखरं आहेत ती नदीच्या बाजूला राहतात, म्हणजे ओढ्याच्या बाजूला. आपलं हे गाव आहे आणि ओढा आहे तो इकडे खालच्या बाजूस आहे. तर बरीचशी पाखरं सकाळी येताना वर येतात, अशी माहिती नाही कुठपर्यंत जातात ती, आणि संध्याकाळी ती परत अशी खाली जातात. आता काही पक्ष्यांची घरटी वरती गावाच्या साईडला पण आहेत, पण बरेचसे जे पक्षी आहेत त्यांची घरटी अशी खाली आहेत, कारण रोजच्या निरीक्षणावरून हे लक्षात येतं की बरीचशी पाखरं सकाळी वर अशी जातात आणि संध्याकाळी खाली जातात. तर असं हे प्रत्येकाचं म्हणा शेड्यूल ठरलेलं आहे, तसं पाखरांचं पण शेड्यूल. आता इकडे दिसत आहेत ना झाडांना थोडी पालवी आले. ही कवल तोडणीला तोडलेल्या यांच्या फांद्या, तर आता त्यांना व्यवस्थितरित्या पालवी फुटले. थोड्या दिवसात हा पूर्ण जसा वृक्ष परत भरून जाईल आणि थोड्या दिवसात त्या पावसाला पण सुरुवात होणारच आहे. कारण आता सकाळी आपण बघितली तर इथे दाढ भाजली तशी सगळ्या दाढी तर भाजलेल्या आहेत. आता फक्त वरुण राजाची उत्कंठा आहे. पहिल्यांदा काय व्हायचं, जूनच्या स्टार्टिंगला पाऊस असायचा, त्यामुळं मेच्या एंडिंगलाच पेरणी व्हायची. आता तसं राहिलेलं नाही आहे. आता काय पाऊस आपल्या मनानेच येतो. म्हणजे गेल्या वर्षी तर मला वाटतं 11-12 मेच्या आसपास पाऊस सुरू झाला, तो झाला होता सुरूच. यावर्षी एप्रिलमध्येच थोडा पडतो आहे. सुरू नाही झाला आहे पाऊस, पण 7-8 दिवसाने 3-4 दिवसाने थोडा पडतो आहे. तर मला वाटतं मेमध्येच लवकरच यावर्षी पण पाऊस सुरू होईल, कारण सगळंच बदललं आहे, विकास होत चालला आहे. तसं पाऊस पण बिचारा गडबडला आहे, कधी लागायचं कधी नाही त्यालाच कळत नाही आहे. कारण विकासाच्या नावाने बरीच जंगल तोडवते. आता ह्याला कोण वालीच नाही असं वाटतं आहे आणि आपलं कोण ऐकणारं पण नाही. त्यामुळं मग मोठे काय महामार्ग होत आहेत, काय होतं आहे. आता रस्ते किती करायचे आणि कसे करायचे ह्याचं काय कधी निरीक्षण वाटतं करतच नाहीत. झाडं तोडा आणि रस्ते करा. आता ह्याच्या पाठीमागं काय साध्य करायचं माहिती नाही. एवढा विकास करून जर आपण निसर्गाला सांभाळू शकत नसेल तर सगळं कठीण होऊन बसलं आहे. आमचा मुंबई गोवा महामार्ग बनतोय. आता 15 वर्ष उलटून गेली, पण काय तो मुंबई गोवा महामार्ग बनत नाही. मात्र तो राहायला बाजूला आणि त्याच्या पलीकडे आता बरेच काय महामार्ग बनतात. तर एक तर बनवा मग दुसरा घ्या, पण तसं नाही. बनवत चाललेत आणि मग त्याच्या पाठीमागं काय गोष्टी होतात त्या देव जाणे. असं म्हणते संध्याकाळ झाले, सूर्यदेव पण आता गुडूप होतील थोड्याच वेळात. हे बघा
जायच्या तयारीत आहेतच ते. थोड्या वेळात आता बोलता बोलताच आहे ना ते वर होतं ते एकदम खाली गेलेत. आता सूर्यास्त होईल थोड्या वेळातच. सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली, काकी इथे भाजावळ करत होती, तर मग तिकडे गेलो. थोड्या वेळ काम आवरता तिकडे गेलो. परत आलो, काम आवरलं, मग लॅपटॉप वगैरे बंद झाला. जेवलो, झोपत होतं, काय झोप झाली नाही कारण आज सोमवारच्या आमच्या इकडे महिन्यातून एक सोमवार असा असतो जेव्हा लाईट जाते. तर लाईट गेली होती तर मग काय झोप नाही काय नाही. तर काकीकडे गेलो, तिकडे जरा फिरलो, चहा वगैरे प्यायलो, त्याच्यानंतर घरी आलो. तर आता संध्याकाळ झालेली आहे, तर आता काही कुठे जाणं तर होणार नाही. तर तात्पुरत्या स्वरूपात मंडळी हा व्हिडिओ इथे थांबूया. हा जस्ट मंडळी एक डेली व्लॉग होता. याच्यात असं दाखवण्यासारखं काही खास नव्हतं, फक्त गावाकडच्या गोष्टी थोड्याफार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला मंडळी तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. जाता जाता सनसेटचा एन्जॉय घेऊन जावा.